भक्तिगंध यासारख्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भक्तिगंध चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सावध झालो हरीच्या आलो जागरणा तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे पडोनिया गेली झोप होते पाप आडते तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे तुका म्हणे तया ठाया तुका म्हणे तया ठाया मूळ छाया कृपेची तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे विठ्ठल ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि यदक्षरं मनाख्येयम् आनन्दम् अज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथे ख्यातं दैवतमाश्रये विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमः
प्रस्तुत प्राप्त सेवा आणि सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदे भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांचा त्रिवेणी संगम ज्यांच्या चरणाच्या ठिकाणी होतो असे देवनिवासी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा सगळ्यांच्या पाठातला आणि मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर पामर जीवाची अवस्था सोडून साधकावस्थेमध्ये प्रवेश करत असताना अंतःकरणामध्ये आणि शरीरामध्ये कोणतं स्थित्यंतर झालं हे सांगणारा अभंग आहे. विठ्ठल सेवेचा परिहार द्यायचा म्हटलं तर चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 37 रविवार दिनांक 5/10/2025 आजची महापूजा असो. हे जरा दुसरीकडे लावलं तर बरं होईल, कारण त्याच्यामुळे देव दिसत नाही, जरा अनुभव दिसतो. असू द्या, ठीक आहे, तो विषय नाही. वर्ष 37 आणि असणारी या ठिकाणची चतुर्दशीची सेवा. उद्या कोजागिरी आहे, उद्या उठायचंय, जागर राहायचंय, निदान आज सावत्र व्हायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी हा अभंग सेवेसाठी निवडला. वास्तविक पाहता साधकाच्या अंतःकरणामध्ये असणारी जिज्ञासा पूर्ण करणं हे महाराज लोकांचं कर्तव्य असतं, बरोबर का नाही? त्याच्यासाठीच हा अखंड हरिनाम सप्ताहाचा सगळा कार्यक्रम असतो. नाहीतर यायचं महाराजांनी हसवायचं निघून जायचं याच्यासाठी हा कार्यक्रम नाही. कारण महाराष्ट्राची हास्य जत्रा दररोज आपण पाहतो. त्यामुळे कीर्तन पहिली गोष्ट हसण्यासाठी नाही. कीर्तन ही मौलिक साधना आहे की ज्याच्या माध्यमातून तुकोबरायांसारखे महात्मे, मौली ज्ञानेश्वर महाराजांचे महात्मे ज्या पथावरून गेले तो पथ दाखवणारा, तो मार्ग दाखवणारा एक असामान्य मार्ग म्हणजे कीर्तन, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून अखंड हरिनाम सप्ताहाचं निमित्त आहे आणि त्या माध्यमातून ज्ञान साधना हे परम कर्तव्य आहे. असो, अभंगावर थोडंसं आपण चिंतन करूया. महाराज या अभंगाच्या माध्यमातून आपलं स्थित्यंतर सांगतात. महाराज म्हणतात, सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा. महाराजांनी या ठिकाणी 2 वेळा सावध झालो हा शब्द वापरला. एकदा सावध झालो नाही, 2 वेळा सावध झालो. आणि मग त्यानंतर हरीच्या जागरणाला आलो. तोपर्यंत हरीच्या जागरणाला आलो नाही. कुठं गेले हरीच्या जागरणाला? तर दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं, जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असेल. जिथं वैष्णव आहेत, वैष्णव सगळे एकत्रित झालेले आहेत आणि जय जयकार करत आहेत, भगवंताचा जय जयकार करत आहेत, त्या ठिकाणी मी गेलो. तिथे गेल्यानंतर काय झालं तर सांगितलं की माझ्या नशिबामध्ये, माझ्या प्रारब्धामध्ये कर्मधर्म संयोगाने काही चुकून किंवा प्रत्यक्षपणे
काही जे पाप घडलेलं असेल ते पाप माझ्या रूपानं तिथे येत होतं, परंतु ते पाप माझ्यापासून दूर गेलं. आणि त्याचं वर्णन करताना सांगितलं महाराज, पळूनिया केली झोप होते पाप अडते. जे पाप आड होतं, जे झोपेच्या माध्यमातून माझ्यासोबत येत होतं, ते माझ्यापासून दूर झालं. आणि तिथं काय आहे तर सांगितलं, कृपेची छाया, भगवंताची छाया त्या ठिकाणी आहे. कुठं? जिथं वैष्णवांचे भार आहेत आणि जिथं भगवंताचा जय जयकार होतो. विठ्ठल विठ्ठल बघा, फार सुंदर सोपा अभंग आहे आणि मौलिक अशा स्वरूपाचा आहे. अभंग हा तृतीय क्रमांकाचा अभंग आहे. आपण जर गाथा उघडला तर गाठ्यामध्ये पहिला अभंग दिसतो आपल्याला, तो म्हणजे समचरण दृष्टी विटीवरी साजेरी. दुसरा अभंग दिसतो, आपुलिया हिता जो असे जागता, जागता नाही आपण, मग सावध व्हावं लागतं. आणि तृतीय क्रमांकाचा अभंग आहे, सावध झालो सावध झालो. निमित्त जी गाथा पारायण करतात त्यांना क्रम सुद्धा बऱ्यापैकी माहीत असतो त्याचे. असो, महाराज या मृत्यू लोकामध्ये आले आणि आल्यानंतर काय काय त्यांच्या जीवनामध्ये घडलं हे त्यांनी गाथेमध्ये वर्णन केलेलं पाहायला सापडतं. बघा, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर दोन गोष्टी माणसाने लक्षात ठेवायच्या. एक, नरदेह प्राप्त झाला आहे, तो फक्त भजनासाठी प्राप्त झालेला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, भजन हे मुक्तीसाठी करायचंय, अन्य कोणत्या साधनासाठी करायचं नाही. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. नरदेहाची प्राप्ती कशासाठी आहे तर नरदेहाची प्राप्ती फक्त भजनासाठी आहे, दुसऱ्या कोणत्याही कार्यासाठी नरदेह प्राप्त झालेला नाही. बघा, याची जन्मी घडे देवाचे भजन, याच जन्मामध्ये देवाचं भजन घडत. आणि हा सुद्धा देह तुम्हाला आम्हाला प्राप्त झालेला आहे, ते म्हणजे तुम्ही फार पुण्यवान आहे किंवा मी फार पुण्यवान आहे म्हणून प्राप्त झालाय असंच नाही म्हणायचं. कारण ज्या अर्थी तुम्ही किंवा मी जन्माला आलेलो आहे त्या अर्थी आपण सगळेच पापी आहेत, हे लक्षात ठेवा. बरोबर का नाही? आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं, पाप पुण्य समान झालं की नरदेहाची प्राप्ती. म्हणजे पुण्य ही तेवढंच आहे आणि पाप ही तेवढंच आहे. म्हणजे पापी आहोत आपण हे मान्य करायचं पहिल्यांदा. कारण जोपर्यंत खरेपणा मान्य करत नाही तोपर्यंत त्याच्यावरचं औषध आपल्याला मिळत नाही, औषध सापडत नाही. म्हणून प्रथम लक्षात ठेवायचं, नरदेह प्राप्त झाला जरी असला तरी इतर योनींपेक्षा श्रेष्ठत्व जरी त्याला असलं तरी सुद्धा आपण पापाचे भागीदार आहोत, हे पहिलं लक्षात ठेवायचं. आता नरदेह प्राप्त झाला, काय करावं? दुर्लभ नरदेह आहे, अनेक ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी विवेक चूडामणीच्या पहिल्या श्लोकामध्ये मंगलाचरण झालं आणि मंगलाचरण झाल्यानंतर पद्मपादाचार्य समोर बसले होते. त्या पद्मपादाचार्यांनी अंतःकरणामध्ये असा विचार आला त्यांच्या की का बाबा आपल्यासारख्या व्यक्तीला जे ज्ञानी आहेत त्या ज्ञानी असणाऱ्या व्यक्तीला नरदेहाची प्राप्ती का झाली असावी, हा अंतःकरणामध्ये प्रश्न निर्माण झाला. आणि प्रश्न निर्माण झाल्याबरोबर जगद्गुरु शंकराचार्यांनी त्या ठिकाणी उत्तर द्यायला सुरुवात केली. दुर्लभोत्रयो येतर देव अनुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. तीन गोष्टी दुर्लभाती दुर्लभ आहेत. पहिलं मनुष्यत्व दुर्लभ आहे. आपण नेहमी म्हणतो महाराज, नरदेह दुर्लभ जाणा, 100 वर्षाची गणना, हे सगळं पाठ आहे आपलं. आपण रोज वासुदेव म्हणतो, फक्त म्हणतो एवढंच काय ते खरंय, पण ते वृत्तीमध्ये उतरणं फार अवघड गोष्ट आहे. म्हणून आमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचं ज्यावेळेस अवलोकन आमच्या नामदेव महाराजांनी केलं त्यावेळेस नामदेवरायांनी सांगितलं की बाबा 8000 9000 ओव्यांचा विचार करूच नकोच, एक तरी ओवी बस, एकच, दुसरी ओवीचा विचार करायचाच नाही, एकच, कोणतीही एक, 9000पैकी एक. त्याहीपेक्षा पुढे जाऊन मी सांगतो, माझा अधिकार नाही तरी सुद्धा सांगतो, एक ओवी पूर्ण जरी अनुभवता येत नसेल तरी सुद्धा निदान 1/4 भाग का होईना अंगीकार करा. वाद झाली. एका ठिकाणी एक मराठीचे प्राध्यापक होते बरं, त्यांनी तुकोबरायांच्या गाथेचं वाचन नित्य करायचं आणि नित्य वाचन करायनंतर त्यांना मुलं झाल्यानंतर त्यांनी विचार केला की आपण तुकोबरायांच्या गाथेचं नित्य वाचन करतो, मग आपल्या मुलांची नावं सुद्धा गाथ्यानुसार काहीतरी ठेवलं पाहिजे. त्यांनी गाथ्यानुसार 2 नावं ठेवली. पहिल्याचं नाव ठेवलं पुरुषोत्तम. अनेक ठिकाणी पुरुषोत्तम या नावाचा उपयोग आहे म्हणून पुरुषोत्तम नाव ठेवलं. दुसऱ्याचं नाव ठेवायचा प्रसंग आला आणि दुसऱ्याचं नाव ठेवायचा प्रसंग आल्यानंतर त्यांनी असा विचार केला, तुकोबरायांच्या गाथेमध्ये अनेक नावं आहेत भगवंताची, पण ती सगळी नावं कुणी ना कुणी ठेवलेली आहेत. बरोबर आहे की नाही? बघा, आपण जर विचार केला तर तुकोबरायांची गाथ्याच्या मध्ये अनेक नावं भगवंताची आहेत.
त्यापैकी सगळी नावं कुणी ना कुणी ठेवलेली आहेतच, बरोबर की नाही? माधवा, केशवा, रामकृष्ण, हरी, विठ्ठल, केशवा, सगळी नावं ठेवलेली आहेत. त्यांनी असं नाव हुडकून काढलं की तुकोबरायांच्या गाथेतील कुणीच दुसऱ्याने ठेवलेलं नाही. सहज गेलो त्यांच्या घरी, विचारलं काय बाबा थोरल्याचं नाव पुरुषोत्तम माहिती म्हणजे धाकट्याचं नाव काय? त्यांनी सांगितलं धाकट्याचं नाव आहे साबण. काय नाव आहे? साबण. साबण नाव थोडस विचित्र वाटतं काय? हा, विचित्र वाटतं. ते म्हणजे तुकोबरायांच्या गाथेतलं नाव आहे. नाही निर्मळ, पुढं काय? असं अनुकरण करायचं नाही, असं अनुकरण करायचं नाही. एक तरी ओवी अनुभवावी म्हणजे त्याचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. अशा पद्धतीनं अनुसरण करायचंय. बाकीच्या दुसऱ्या ज्या पद्धतीनं तर्कवादी बुद्धीनं लोक त्याचं अनुसरण करतात तसं अनुसरण करायची गरज नाही. मग असं जर अनुसरण करायचं असेल तर अनुसरण न केलेलं बरं, न केलेलं बरं. बघा जगामध्ये 4 पद्धतीचे वर्ग सांगितले जातात. पहिला वर्ग सांगितला जातो त्याला म्हटलं जातं पामर, बरोबर काय? पहिला वर्ग पामर आहे. त्या पामराची लक्षणं सांगत असताना सांगितलं पाप पुण्य न जानाती सहा पामर. हा पामराचं वर्णन करताना सांगितलं त्याला पाप म्हणजे काय कळत नाही, पुण्य म्हणजे काय कळत नाही, त्याला पामर म्हटलं जातं. आता त्याच्यापेक्षा तो जास्त अशा पद्धतीचा अधिकारी वर्ग सांगितला, त्याला सांगितलं की बाबा तो साधक वर्ग आहे. साधक वर्ग आहे तो काय करतो तर त्या साधकाचे 2 प्रकार सांगितलं, व्यवहारी आणि अव्यवहारी. आपण जर चंद्रप्रकाश नावाचा ग्रंथ बघितला तर त्याच्यामध्ये या 2 साधकांचं वर्णन आपल्याला पाहायला सापडतं. एक व्यवहारी आणि दुसरा अव्यवहारी नावाचा साधक. आता व्यवहारी साधक म्हणजे काय तर व्यवहारामध्ये बघून आपली भूमिका बदलतो, त्याला व्यवहारी साधक असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपण नेहमी एक कथा सांगतो बघा, गुरूंची पादसेवा करायची होती, पाय दाबायची होती गुरूंची पाय दाबत असताना एक व्यक्ती झाडून घेत होता, एक शिष्य झाडून घेत होता. त्यांनी सांगितलं की बाबा झाडून घ्यायचं थांबव, काय कर माझे पाय दाब, पाय दुखायला लागले. त्यावेळेस तो म्हणला नाही, म्हणला गुरु महाराज फारच घाण झाली आणि मी झाडून घेतो म्हणले, आणि झाडून घ्यायला त्यांनी सुरुवात केली. तेवढ्यात एक साधक आला आणि त्या साधकाने समोर 1 किलोभर सफरचंद ठेवले आणि सफरचंद ठेवल्याबरोबर त्या गुरूंनी सांगितलं की बाळा ते झाडायचं राहू दे आणि मग हे सफरचंद घेऊन द्या. लगेच त्याने हातातला झाडू खाली टाकला आणि सफरचंद उचलून आत घेऊन गेला. त्याला विचारलं का रे बाबा, का पाय दाबायच्या वेळेस तू काय म्हटलं तर घाण आहे, गुरुचा आश्रम स्वच्छ राहिलं पाहिजे अशा पद्धतीचा विचार आहे, आणि सफरचंद घेत असताना तो म्हणला गुरूंनी आज्ञा केली, ती आज्ञा मी म्हणू शकत नाही. याला म्हणतात व्यवहारी साधक. हा व्यवहारी साधक आहे. आणि अव्यवहारी साधक म्हणजे काय, ज्याला सामान्य संसारिक व्यवहारातलं कळत नाही, गुरु जे सांगेल ती पूर्व दिशा. आणि अशा पद्धतीचा जो साधक असतो तो साधक सर्वोत्तम सांगितला. त्याच्यापेक्षा तर्कवादी हा अत्यंतिक कुबुद्धीधारक असल्यामुळं त्याचा सर्वता त्याग करायला सांगितला. बघा मृत्यू लोकामध्ये नरदेह प्राप्त झाला, नरदेह प्राप्त झाल्यानंतर काय करायला पाहिजे काय न करायला पाहिजे हे ज्याला कळलं त्याला मुमुक्षु असं म्हटलं गेलं. तुकोबारांनी विचार केला की आपण मृत्यू लोकामध्ये जायचंय. बघा मृत्यू लोकामध्ये आपण जायचंय. तुकोबाराय स्वतःहून आलेले आपल्याला पहिला सांगतात. आपण नेहमी वर्णन करतो महाराज, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, किंवा जगदोद्धारा कारणे संत होताती अवतीर्णे. म्हणून त्यांना अवतार असं म्हटलं जातं. अवतरती 6 जे अवतीर्ण होतात मृत्यू लोकामध्ये येतात त्यांना अवतार असं म्हटलं जातं. आणि तुकोबारायांचा सुद्धा अवतार आहे. तुकोबाराय कोण आहे तर वर्णन करताना सांगितलं की मला साक्षात ब्रह्म आहे. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझ्या, किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. अधिकार आहे तुकोबारायांचा. पण ज्यावेळेस त्या मृत्यू लोकामध्ये येतात त्यावेळेस ते वर्तन कशा पद्धतीने करतात तर सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे वर्तन करतात. तुकोबारांच्या बाळपणाचा इतिहास बघा, तुकोबारांचं लग्न बघा. तुकोबारांनी स्वतःच्या गाथेमध्ये आपल्या सांसारिक परिस्थितीचं वर्णन केलेलं आपल्याला सापडतं. तुकोबाराय म्हणला दुष्काळ पडले, आणि तुकोबारांच्या काळामध्ये दुष्काळ पडल्यानंतर काय झालं तर सांगितलं की बाबा सगळं दिवाळं निघालं असेल. बरे झाले देवा निघाले दिवाळी, बळे या दुष्काळे पिढा गेली. बरं झालं म्हणजे दिवाळं निघालं, बरं झालं. आता दिवाळं निघालं म्हणजे काय तर जेवढी काही खतावणी होत्या, जेवढं काही उदार कर्ज दिलं होतं त्या लोकांनी सगळ्यांनी कर्ज बुडवलं. कर्ज बुडवलं
परिणाम काय झाला, तर ते बुडवलं का यांनीच मागितलं नाही तो संशोधनाचा विषय. पण तुकोबारांचे जे वाक्य आहे त्या वाक्यावरून जर आपण गेलो तर बुडालं. कसं बुडालं, हे स्वेच्छेनं बुडवलं का परीक्षेनं बुडवलं, तो भाग आपला विचार करण्यासाठी नाही. बघा पुढं काय झालं, इतका दुष्काळ पडला की घरामध्ये खायला अन्न नाही, धान्याचा एकही दाना नव्हता. आणि परिणाम काय झाला, तर अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झाले. तुकोबराय वर्णन करतात, दुष्काळे नीला द्रव्य गेला मान, स्त्री एक अन्न करिता. ही पहिली बायको तुकोबरायांची अन्न करून त्या ठिकाणी मृत्युमुखी पाहिली. आणि मग तुकोबरायांचं दुसरं लग्न त्या ठिकाणी झालं. दुसरं लग्न झाल्यानंतर ते कोणाशी झालं, काय झालं, कसं झालं, कोणत्या परिस्थितीमध्ये झालं, हे सगळ्यांना आपल्याला माहिती. तुकोबरायांची दुसरी भार्या ही पहिल्या भार्यापेक्षा थोडीशी वेगळी होती. तुकोबराय स्वतः सांगतात, बरे झाले देवा बाईला कर्कशा बायको भेटली. आता कर्कशा बायको भेटण्याला सुद्धा भाग्य लागतं महाराज. कर्कशा बायको भेटण्याला भाग्य लागतं. जी सहचारणी आपल्या नवऱ्याला काहीच बोलत नाही, म्हणजे तो कसा जरी वागला तरी काही बोलत नाही, हे लक्षात ठेवा. कसा जरी वागला तरी काहीच बोलत नाही. तिला धर्मशास्त्र सहचारणी म्हणू शकत नाही. धर्मशास्त्र म्हणून तिला सहचारणी म्हणायचं नाही, तिला पत्नीच म्हणायची. पत्नी. बघा मी नेहमी सांगत असतो, आपला मित्र आणि आपली पत्नी ही दोन्ही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचे. आपला मित्र कसा असावा, लोक उदाहरण देतात, मित्र असावा कर्णासारखा, पण नसावा कर्णासारखा नसावा. कारण का, व्यसने मित्र परीक्षा. सुभाषितकार सांगतात, व्यसनामध्ये मित्राची परीक्षा आहे. आपला जर एखादा मित्र वाईट मार्गाने जात असेल तर मित्राला त्या वाईट मार्गापासून परावृत्त करावं का त्याला म्हणावं तू पी, तुला घरी सोपवण्याची जबाबदारी माझी. काय म्हणावं, परावृत्त केलं पाहिजे. आपला मित्र कसा असावा, आपण जर एखादं वाईट कृत्य करत असेल तर ठामपणे त्यांनी आपल्या समोर उभं राहावं आणि त्या कृत्याला प्रतिरोध केला पाहिजे, असा मित्र पाहिजे. म्हणून मित्र कर्णासारखा नसावा. दुर्योधन कुणाचंच ऐकत नव्हता, एकट्या कर्णाचं ऐकत होता. आणि कर्णानं जर त्याला सांगितलं असतं की बाबा हे वाईट आहे, तर निश्चित पद्धतीनं दुर्योधन का होईना परावृत्त झाला असता, पण त्यांनी सांगितलं नाही. म्हणून मित्र कर्णासारखा नसावा, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी, पत्नी सहचारणी कशी असावी. आपल्या पतीचं चुकलंय, एकांतामध्ये ज्यावेळेस पती असेल त्यावेळेस एकांतामध्ये तिला समजावून सांगावं, की बाबा तुमचं हे चुकलं बरं का, तुम्ही असं बोलायला नको पाहिजे होतं, असं वागायला नको पाहिजे होतं, हे जर सांगत असेल. आपला पती जर अन्य मार्गाने प्रवृत्त होत असेल तर त्याला परावृत्त करण्याचं सामर्थ्य त्या स्त्रीमध्ये, आणि ती जर स्त्री तसं वागत असेल तर शास्त्र म्हणतं तिला सहचारिणी म्हणा. सहचारिणी म्हणा, नाहीतर बायको आहे, नाहीतर बायको आहे. हिनी बा म्हणायचं आणि हिने यको म्हणायचं, समज. बघा आपल्या जीवनामध्ये ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. परंतु तुकोबाराय म्हणतात, बरे झाले देवा बाईला कर्कशा, माझी बाई कर्कशा आहे, बरं झालं. आता कर्कशा बाई असणं हे योग्य आहे का अयोग्य आहे, याचा जर आपण विचार केला तर पारमार्थिक दृष्टीनं आपली बाईनं आपल्याला जर किरकिर केलं तर ते उत्तम आहे. का बरं उत्तम आहे. बघा एखादा व्यक्ती आहे, त्याची महिन्याची वारी, महिन्याला पंढरपूरला तो येतो, महिन्याला येतो म्हणजे दशमीला येतो आणि द्वादशीपर्यंत थांबतो. हेलपाटे घालत नाही तो, हे पुढचं समजा. हेलपाटे घालत नाही, वारी आणि हेलपाटा याच्यामध्ये फरक आहे. हेलपाटे घालत नाही, तो वारीला येतो आणि वारीला आल्यानंतर एकदा दोनदा तीनदा त्याचा नियम चालू आहे. 10 झाले, 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, आणि मग एकदम त्याने हळूहळू वारी कमी करायला सुरुवात केली. का कमी करायला सुरुवात केली तर बायको म्हणते, अहो तुम्ही 3 दिवस तिथं थांबता महाराजांच्या मठामध्ये, तिथं झोपायला साधी आपली सतरंजी असते, तिथं तुम्हाला गादी लागते, उशाला लागतं, तिथं उशाला पण काही नाही, बरं चंद्रभागेचं स्नान करावं लागतं तुम्हाला, ते पाणी कसं असतं काय असतं माहित नाही म्हटले, इथं तुम्हाला चांगलं गरम पाणी हिटायचं, तिथं चांगलं खायला आहे, तिथं आपली खिचडी मिळते, सकाळी ती संध्याकाळी डायरेक्ट खिचडी, तिथं सगळं तुम्हाला मिळतं म्हणले. बरं तिथं परत पहाटे 4 वाजता उठून काकडा करावा लागतो, इथं 9 वाजेपर्यंत निवांत झोपा, काय काम आहे. मग हळूहळू त्याच्या अंतःकरणामध्ये थोडा बदल होतो आणि मग त्याची 3 दिवसाची वारी एका दिवसावर येते. सकाळी येतो आणि रात्री मुक्कामाला परत
त्याला जर विचारलं का रे बाबा, का तू वारी बंद केलीस? येत होतं महाराज. म्हणजे व्याप वाढलाय, म्हणजे व्याप वाढलाय. म्हणले काय व्याप वाढलाय? म्हणजे काय नाही, घरी आहे, आमचं आहे, नातू आहे, जामकं आहे, ते सोडत नाहीत म्हणले. आणि काय हो म्हणले, हितच माझी पंढरी, हीच माझा पांडुरंग, अशी सिस्टीम चालू झाली आता. तसं नाही महाराज, तसं नाही. संत महात्मे म्हणतात तुझं प्रारब्ध चांगलं आहे, तुला बायको चांगली भेटली, पण त्याच्यामध्ये स्वतःचं भाग्य आहे असं म्हणून घेऊ नको. भाग्य आहे असं म्हणून घेऊ नको. तुकोबाराय वर्णन करतात महाराज, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, धनपुत्र दारा निकटवास बरा, संता पाहिजे थे जातो तेथे कपाळ सरीस. या अभंगात नाही 36 चरण आहे. बघा, भाग्य नाही, उत्तम बायको भेटली हे भाग्य नाही, प्रारब्ध आहे तुझं. प्रारब्धामध्ये भाग्यामध्ये फरक आहे. प्रारब्ध तुमचं तुमच्या मृत्यूपर्यंत तुमच्या सोबत असतं आणि भाग्य हे परलोकामध्ये साथ देणार असतं. हा महत् अंतर. भाग्य काय म्हणावं तर भाग्य म्हणावं संसारी जन्मिजे याची लागी, हे भाग्य. हे भाग्य. आम्ही दास विठोबाचं होणं हे भाग्य. एक अवस्था सोडून दुसऱ्या अवस्थेमध्ये जाणं हे भाग्य. तुकोबाराय म्हणतात बाईल कर्कशा भेटली आणि मग अंतःकरणामध्ये कुठेतरी अशी विरक्ती निर्माण झाली. आता बाईल कर्कशा भेटल्यानंतरच अंतःकरणामध्ये विरक्ती निर्माण होण्यासारखे तुकोबाराय नाहीत. बरं, ते आधीच विरक्त आहेत, आधीच विरक्त आहेत. परंतु काहीतरी खट वाजावं लागतं, त्याशिवाय संसाराचा त्याग करता येत नाही. तुकोबाराने आपल्याला दाखवून दिलं, अपमान सहन करू नका, अपमान सहन करू नका, त्याच्यापेक्षा वैराग्य स्वीकार. परंतु आपलं असंय महाराज, 2 हाना पण पाटील म्हणा. बघा, मी नेहमी सांगतो, तुम्ही ऐकलं पण असेल याच्या आधी कदाचित, पण फार महत्वाचं वाक्य, फार महत्वाचं वाक्य. परमार्थामध्ये भाव पाहिजे, परमार्थामध्ये भाव पाहिजे. पण मनुष्य असा आहे, परमार्थामध्ये भाव खातो. कळतंय का? भाव खातो परमार्थामध्ये. परमार्थामध्ये भाव पाहिजे. खायला संसारामध्ये पुष्कळ आहे, खायला संसारामध्ये पुष्कळ आहे.
मग जे जे जन वंदिती, पुढं काय सांगितलं, तेची त्याची निंदा करीती. हे संसारामध्ये, हे संसारामध्ये मनुष्य समोर आला की या 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 वा छान म्हणतात, नुसता त्याची पाठ फिरायची आवडतात, त्याच्याबद्दल इतकं इतकं चांगलं बोलतात की बस बोलतात त्याने. खरंच भगवंतानी दोन गोष्टी आपल्याला दिल्या नाहीत. एक मरण कधी हे आपल्याला माहित नाही, आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं, दुसऱ्याच्या मनामध्ये आपल्याविषयी काय भाव आहे हे कळत नाही. हे जर कळलं असतं ना, बापरे, फार अवघड झालं असतं, फार अवघड झालं असतं, फार अवघड झालं असतं. आणि कदाचित भगवंतानी ही भूमिका द्यायला पाहिजे, ही भूमिका द्यायला पाहिजे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. हा गुण जर माणसाला प्राप्त झाला ना, सगळे तुकोबारांच्याच मार्गाने जातील. एकही पाठीमागं थांबणार नाही, एकही पाठीमागं थांबणार. तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये त्या कारणामुळे विरक्ती निर्माण झाली असं जगाला दाखवलं, आणि मग तुकोबारांनी संसाराचा त्याग केला. न करी रे संग राही रे निश्चळ, लागोने ती मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. मग सगळ्याचा त्याग केला, आणि मग कधी या डोंगरावर, कधी त्या डोंगरावर, कधी या त्या डोंगरावर जाऊन आमच्या तुकोबारांनी काय करायचं महाराज, दिनरजनी हाची धंदा गोविंदाची भवाडी. मग त्यांच्या आध्यात्मिक आयुष्याला सुरुवात झाली, म्हणजे दर्शनी आध्यात्मिक आयुष्याला. बरं, दाखवायला लोकांना परमार्थ आमच्या तुकोबारांनी चालू केला. म्हणजे दाखवायला चालू केला म्हणजे आपल्यासारखा नाही बरं का, ते आधीपासून करत होते, परंतु चार लोकांच्या दृष्टीला पडावं आणि लोकांनी आपल्या माध्यमातून परमार्थिक वृत्ती धारण करावी, यासाठी आमच्या तुकोबारांनी ह्या डोंगरांच्या मार्गानुक्रम करून त्या ठिकाणी जाऊन भजन करायला सुरुवात केली. आणि करता 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 एक दिवस एखाद्या व्यक्तीनं त्यांना पकडावं, आणि त्या दुर्जनानं, त्या खलाने तुकोबारांना विचारावं, काय तुकोबा, भेटला का देव? आता भेटला का देव म्हणल्यानंतर उत्तर काय? उत्तर सहजासहजी भेटतो का? सहजासहजी भेटत नाही म्हणायचं. पण भेटत नसला तरी विचारायचं, ठीक आहे भेटेल, आज नाही उद्या भेटेल, आज नाही उद्या भेटेल. आणि मग तुकोबरा एकदा आत्मचिंतनामध्ये प्रवृत्त झाले. त्यांनी डोळे मिटले आणि स्वतःच्याच मनाला विचारायला सुरुवात केली, काय झालं, काय झालं, मी कोण होतो, कोण झालो, काय होतो, काय झालो, सोडल्यानंतर काय मिळालं, आणि हे भजन अंगीकारल्यानंतर काय मिळालं. ह्या गोष्टींचा विचार करायला, चिंतन मनन करायला सुरुवात झाली. आणि चिंतन मनन करायला सुरुवात झाल्यानंतर मग पहिली भूमिका आठवली मिळाली. तुकोबारांनी स्वतः वर्णन केलं मला, नाही ऐकले गायले गीत, धरली गाथ सांगिले हित, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. कसा होतो मी, कसा होतो, है की नाही? लाज धरली आणि आपलं जे हित आहे त्या हितापासून परावृत्त झालं. काकडा सुरू झाला की इकडच्या अंगावर तिकडं व्हायचं, डोक्यावर जी डोक्याखालची उशी आहे ती डोक्यावर घेऊन झोप, का तर आवाज कानावर येऊ नये, झोप लागावी म्हणून. हेच केलं. नाही ऐकिले गायचं तर पुढच्या पुढे नाही. लाज धरली आणि हितापासून परावृत्त झालं. कधी एखाद्याने प्रसंग सांगायला संतांचा सुरुवात केली की मग त्या ठिकाणी बसू वाटत नव्हतं, उठलो लगेच गेलो निघून. आणि संसारिक गप्पा चालू झाल्यानंतर मग बसू, मग बसू. बघा काही काही व्यक्ती असतात महाराज कीर्तनामध्ये, हे मोठ्या मोठ्या जांभळ्या जातात. एकदा कीर्तन संपू द्या, बैठक बसू दे, तिकडं जागर चालून तिकडं बैठक चालू, मग मग जांभळी नाही, झोप नाही, काही नाही, काही नाही. प्रत्येक व्यक्तीची अवस्था आहे, विशेष पण नाही, सगळे तसे, माझ्या सहित सगळे तसे. मी काही तुमच्यापेक्षा फार वेगळा नाही. मी उभारून बोलतोय, तुम्ही बसून ऐकताय, एवढाच फरक आहे. नाहीतर एकच माळ आहे, एकच माळ आहे, हे लक्षात, एकच माळ आहे. मग परिणाम काय झाला तर परिणाम हितापासून परावृत्त झाला. मग या सगळ्याचा संग सोडला आणि अंतःकरणामध्ये मोक्षत्व प्राप्त झालं. काय मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण,
ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चिंतन माझे काही हे खंडईत कर्ण पाहू शकील वगैरे 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 ही अवस्था सिद्ध झाली. याला शास्त्रामध्ये मुमुक्षु नावाची अवस्था म्हणतात. आणि मग ते मुमुक्षत्व प्राप्त केलं, मोक्षाची इच्छा अंतःकरणामध्ये बाळगली आणि संसारापासून थोडंसं वेगळं जाऊन एकांतामध्ये राहू लागलं. आता एकांतामध्ये राहत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या भगवंतांनी सांगितलं की बाबा हे जे विकार आहेत ना, हे विकार सामान्यासाठी क्षुल्लक आहेत, सामान्यासाठी क्षुल्लक आहेत. अगदी सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर पशुकाय पाप पुण्य जाणत. पुढचं चरण सगळ्यांना पाठ आहे, सांगायची गरज नाही. पशूंना पाप पुण्य कळतं का? कळत नाही. पामराला कळतं का? कळत नाही. पण मोक्षाच्या वाट्याला जो आहे ना तो काटेरी होऊन. आपण ज्यावेळेस वारकरी होतो, वारकरी स्वतःला म्हणून घेतो, साधकत्व आपल्या अंतःकरणामध्ये सिद्ध होतं, त्यावेळेस मात्र आपला व्यवहार हा अत्यंतिक जपून पाहिजे, अत्यंतिक जपून पाहिजे. वागायचं कसं, बोलायचं कसं, या सगळ्या गोष्टींचा विचार करून वागायला पाहिजे. कारण लोक असे आहेत की लोक परमार्थी लोकांना भरपूर त्रास देतात. माऊलींचा विचार करा, तुकोबरायांचा विचार करा, कोणत्याही संतांचा विचार करा. ते जर सहज सामान्य आयुष्य जर जगले असते ना तर त्यांना कुणीच त्रास दिला नसता. त्यांना त्रास होण्याचं कारण ते वारकरी, ते साधक म्हणून, बाकीचं काहीच नाही. तसं आपल्याला सुद्धा आहे म्हणायचं. बघा, आमच्या संत महात्म्याने अनेक ठिकाणी याचा उल्लेख केलेला आहे. आपल्या दृष्टीत ते एवढे मोठे मोठे भोग येतच नाहीत म्हणायचं. भुक्ती मुक्ती फुकाच साठी कोण तया करे पाहेरे, हे असं वर्णन केलंय. परंतु आपल्याला भुक्ती मुक्ती लागतच नाहीत महाराज, भुक्ती मुक्ती लागत नाही. आपल्याला दर्शनाला जाताना कोणी पेढा जरी हातावर ठेवला तरी आपलं दर्शनापासून चित्त विचलित होतं. एवढं सामान्य चित्त आहे आपलं, बरोबर का? एवढं सामान्य चित्त. पेढ्यासाठी सुद्धा मनुष्य दर्शन घेऊन, दर्शन न घेता परत माघारी येतो. एवढं सूक्ष्म आणि एवढं निकृष्ट दर्शनाचा आपला. त्याच्यामुळं आमच्या तुकोबाराने विचार केला, ज्यावेळेस साधकत्व आपण सिद्ध केलं त्यावेळेस आपल्याला संसारामध्ये सावध राहावं लागतं, सावध राहावं लागतं. आता सावध किती वेळा राहायचंय? 2 वेळा राहायचं, 2 वेळा राहायचं. पहिलं सावध राहणं आहे. आता तुकोबारांनी 2 वेळा सावध झालो अशा पद्धतीचं वाक्य वापरलंय. आणि आपण जर बघितलं तर एकच वाक्य 2दा वापरलं, हा व्याकरण शास्त्रामध्ये द्विरोक्ती नावाचा दोष आहे. व्याकरण शास्त्रामध्ये 64 दोष सांगितले, 64 दोष. त्यापैकी महत् दोष 2 आहेत, एक व्याघात आणि द्विरोक्ती. बाकीचे सामान्य दोष. व्याघात म्हणजे काय? परस्पर विरोधी वचन एकाच माध्यमातून निर्माण करणे, याला व्याघात म्हटलं जातं. आणि द्विरोक्ती म्हणजे काय? एकच गोष्ट 2 वेळा सांगणं, त्याला द्विरोक्ती म्हटलं जातं. आपल्या संप्रदायामध्ये अभंग म्हणताना, चाल म्हणताना एखाद्याने चाल म्हटली, त्यानंतर दुसरी चाल म्हणत असताना तीच चाल म्हणायची नाही असा संकेत आहे. कारण त्याला द्विरोक्तीचा दोष मानला जातो. आणि 2 वेळा प्रमाण म्हटल्यानंतर तिसऱ्यांदा म्हणायचं नाही, हे सुद्धा आपल्या संप्रदायामध्ये अलिखित नियम आहे, बरोबर की नाही? हा अलिखित नियम आहे, याला काय कुठं लिहिलेलं नाहीये. आणि खरंच आमच्या संतांचं थोडंसं कुठंतरी चुकलं. संतांनी असे नियम लिहून ठेवायला पाहिजे होते, म्हणजे आजचे जे कीर्तनकार आहेत का नाही त्यांना थोडासा आळा बसला असता, आजच्या कीर्तनकारांना थोडासा आळा बसला असता. परंतु सकळांशी येते आहे अधिकार, आणि एका वाक्यामुळं सगळा संप्रदायाचा बट्ट्यामुळं झालेला आपल्याला पाहायला सापडतोय, बरोबर की नाही? मग सावध राहायचंय. विरोक्ती दोष आहे का? नाही. 2 ठिकाणी सावध राहायचंय. एक पहिलं सावध राहायचंय म्हणजे लोकांती सावध राहायचंय, लोकांती सावध राहायचंय. आणि दुसरं सावध राहायचंय म्हणजे एकांती सावध राहायचंय. बघा, मनुष्याच्या 2 अवस्था आहेत, 2 रूप आहेत मनुष्याची. एक लोकांमध्ये दिसणारं रूप आणि दुसरं एकांतामध्ये असणारं रूप. हे 2 भिन्न रूप आहेत. काहीही म्हणा तुम्ही, पण हे खरं आहे. स्वतःच्या मनाला विचारा. आपण समाजामध्ये जसं वागतो, समाजामध्ये जसं बोलतो, एकांतामध्ये विचार करा तसंच वागतो का? नाही. एकांतामध्ये आपण तसं वागत नाही. एकांतामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये दमन केलेल्या सगळ्या इच्छा बाहेर येतात, उफाळून बाहेर येतात. आणि मग कुठेतरी काहीतरी वेगळं करावं अशा पद्धतीची भूमिका अंतःकरणामध्ये निर्माण होते. साधकाचं हेच आहे. लोकांतामध्ये वागत असताना त्याला विचार करून वागावं लागतं. काय? गळ्यामध्ये माळ दिसली, कपाळावर
गंध दिसलं आणि त्याला बरेच वाटलं की आपण त्या दुकानामध्ये जावं, पण जाता येतं का? जाता येत नाही. तो म्हणतो नाही, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील या विचारानं तो पराभूत होत असतो. म्हणून पहिली भूमिका आहे तर लोकांमध्ये राहताना व्यवस्थित राहावं, सावध राहावं. कारण लोक असे आहेत की ते उलटीपेक्षाही वेगळे, वमनापेक्षाही वेगळे. लोक असे आहेत जी नांदी आहे तिला म्हणतात की कसे नांदती ग बहिणी, एवढा तर असा म्हणतो. आणि जी पळून गेली तिला म्हणतात की काय पळून गेली राव, एवढं चांगलं असतं. बघा हे खरं आहे लोकांचं. लोक असे आहेत की लोकांना तुम्ही जे कार्य करताय त्या कार्यामध्ये फक्त आणि फक्त उणिवाच दिसतात, बाकीचं दुसरं दिसत नाही. कोण वारीला जात असेल ना त्याला म्हणतात ना घरदार सोडायचं 3 दिवस त्या बुवाच्या घरी जाऊन बसायचं, बापाचं गटुड आहे तुझं, लोक म्हणते. आणि तेच जर समजा त्यांनी एखाद्या वेळेस वारी खंडित केली, त्याची वारी राहिली, तर हे म्हणतात ही बघा नियमाचा वारकरी, आणि एकादशीचा घरी बसलाय. म्हणजे दोन्हीकडनं बोलतात, दोन्हीकडनं. म्हणून लोकांतामध्ये सावध राहायचं. सावध कुणापासून राहायचं? दुर्जनांपासून सावध राहायचं नाही. दुर्जनांपासून सावध राहायची गरजच नाही, कारण दुर्जन व्यक्ती फक्त निंदा करतो, आणि निंदा ही फार मोठं आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या हृदयामध्ये सद्गुण निर्माण करण्याचं साधन आहे. त्यामुळे निंदकाला घाबरायचं नाही. मग कुणाला घाबरायचं? घाबरायचं त्या व्यक्तींना जी आपली स्तुती करतात. बघा तुमच्या नाथ महाराजांचं चिरंजीव पद आहे, नित्य वाचन करावं असं पद आहे, चिरंजीव पद. त्या चिरंजीव पदामध्ये वर्णन केलं की एक साधक असतो, तो साधनेमध्ये लिप्त असतो, साधना नित्याची करत असतो, आणि मग ज्या वेळेस तो साधनेमध्ये प्रवृत्त होतो त्यावेळेस लोक त्याची स्तुती करतात. महाराज काय महाराज एक नंबर, असे महाराज बघितलेच नाही. वा काय अधिकार आहे, काय बोलणं आहे, काय वाचा आहे, काय गायन आहे, काय वाजवणं आहे, असं वाटतं की ऐकतच राहावं. असं ज्यावेळेस त्याच्या कानावर पडतं त्यावेळेस त्याचा सगळा जो साधनेचा जो समय असतो तो सगळा व्यतीत होतो, आणि मग त्याच्या अंतःकरणामध्ये बदल होतो. महाराज कसा बदल होतो? जनस्तुती लागे मधुर, म्हणती उद्धारावया हरीचा अवतार, आम्हा लागी जाहला स्थिर, तेने तो धरी शब्द गोडी. मग त्याला असंच ऐकत राहावं वाटतं, आपण किती छान आहे, आपण किती चांगलं आहे हे ऐकावं वाटतं, दुसरं काही ऐकू वाटत नाही. परिणाम काय होतो? परिणाम साधनेमधलं चित्त जे आहे, साधनेमध्ये एकाग्रता जी निर्माण झालेली, त्या एकाग्रतेमध्ये असं निर्माण होतो. मग शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय त्याला जडतात, आणि परिणाम काय होतो तर तो लोकेशनेसाठी जगायला सुरुवात करतो. लोकेशनेसाठी जगायला सुरुवात करतो. मी साधना करावी अशा पद्धतीचा भाव त्याच्या अंतःकरणातला नाहीसा होतो, आणि फक्त लोकांनी माझी स्तुती करावी एवढाच भाव फक्त शिल्लक राहतो. मग त्याची साधना देवासाठी का स्तुतीसाठी? स्तुतीसाठी साधना निर्माण होते, आणि परमार्थामध्ये हे सगळ्यात घातक आहे. म्हणून सांगितलं सावध व्हा. कोणापासून सावध व्हा? त्या लोकांपासून सावध व्हा, हे पहिलं सांगितलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात सावध झालो, ही पहिली सावधानता आहे. आणि दुसरी सावधानता कुणासाठी हो महाराज? दुसरी सावधानता एकांतामध्ये. एकांतामध्ये, एकांतामध्ये गेल्यानंतर आपण साधना करत असतो, आणि साधना करत असताना आपल्या मनामध्ये भाव निर्माण होतो, काय मिळालं, काय मिळालं. सगळ्यात मोठा जर आरसा कोण असेल ना तर ते आपलं मन आहे. जगापासून लपवून तुम्ही सगळं करू शकता, पण मनापासून लपवून काही करू शकताय का? काहीच करू शकत नाही. सगळं जाणतो तो महाराज, सगळं जाणतो. आणि ज्या वेळेस एकांतामध्ये आपण असतो आणि खरोखर आपण साधना करत असतो त्यावेळेस ते मन आपल्याला विचारतं की बाबा एवढी साधना करतोय, एवढी साधना करतोय, भेटतोय का देव? आता देव भेटतोय का म्हटल्याबरोबर मन बुद्धी उत्तर देते अजून तर भेटला नाही. मग अजून भेटला नाही तर किती दिवस अशी साधना करणार आहेस? किती दिवस भगवंताचं नाम घेणार आहेस? किती दिवस वारी करणार आहे? किती दिवस तू हे कीर्तन ऐकणार आहे? सांग, काय तुझ्यामध्ये फरक झाला इतके दिवस वारी करतोय? मग त्यावेळेस उत्तर असतं नाही, काहीच फरक नाही. मग करतोयस कशासाठी?
करतोस कशासाठी? तुकोबराय व्यापारी आहेत महाराज, व्यापारी आहेत. आणि तुकोबराय सांगतात की प्रत्येक परमार्थ हा सुद्धा व्यापार आहे. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. तुकोबरायांनी परमार्थाला सुद्धा, नामोच्चारणाला सुद्धा धंदा म्हटलंय. दिनरजनी हाची धंदा किंवा भाग्यवंता हेची काम, मापे नाम वैखरी. मी नेहमी सांगतो, कदाचित पाठीमागे सांगितले, अजून या वर्षी पण सांगतो. पाठीमागच्या वर्षी सप्ताहामध्ये माझी अवस्था काय होती आणि आज माझी अवस्था काय आहे याचा विचार प्रत्येकाने करायचा. पाठीमागे माझे किती अभंग पाठ होते, आज किती पाठ आहेत. 2 चाकी गाडी होती, 4 चाकी घेतली, विशेष नाही. त्या प्रगतीला कुणीच खात नाही. आणि आमच्या दृष्टीने किंवा संतांच्या दृष्टीने त्याला काहीच किंमत नाही, काहीच किंमत. लाख रुपये सप्त्याला दिले म्हणजे फार मोठा झाला असं नाही. येथ सेवादार बनता, जो इथली कीर्तन झाल्यानंतर जो चटई उचलतो ना, तो सगळ्यात श्रेष्ठ, सगळ्यात श्रेष्ठ. हे लक्षात ठेवा. पैसे किती झाले माहित नाही, पारमार्थिक प्रगती काय झाली याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आणि परमार्थिक प्रगती जर आपली चांगली होत असेल तर निश्चित पद्धतीने लाभ, अन्यथा अलाभ आहे. एकांतामध्ये गेल्यानंतर विचारायचं आहे, कुणाला दुसऱ्याला सांगायची गरज नाही. मी कसा आहे हे माझी मला माहिती, तुम्हाला माहित नाही. तुम्ही कसे हे तुमची तुम्हाला माहिती, मला काय माहित असणार आहे. एक जण माझ्यासमोर गोड चांगला बोलतो, महाराज असं आहे तसं आहे, मी रोज हे करतो ते करतो. अरे मी तुझ्या घरी आलो का बघायला? नाही. तुझ्यावर विश्वास ठेवला तर तू उत्तम साधक आहे. नाही, पण एकांतामध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीने विचार केला पाहिजे, खरंच आपण असं करतो. असे बरेच वारकरी बघितलेत मी, बरेच वारकरी की एकादशीला येतात पंढरपुरामध्ये, पंक्तीला बसून खिचडी खातात, बाहेर जाऊन वडापाव खातात. बघितले. कुणाला फसवताय? कुणाला फसवतो? महाराज काही गरज नाही. तुम्ही एकादशी करा नका करू, हे तुमच्यासाठी, दुसऱ्यासाठी नाही. हे लक्षात ठेवा. हा, कदाचित ज्यावेळेस जिचं तुम्ही पाणी ग्रहण केलंय ना, तिला फारसा थोडाफार त्याचा उपयोग होत असेल, पण तुमच्या पत्नीला, बाकीच्या कुणासाठी उपकाराला करत नाही. तुम्ही तुमच्यासाठी करताय. आणि साधना ही प्रत्येकाने आपल्यासाठी करावी. हरिपाठ कुणासाठी? सत्यासाठी नाही, आपल्यासाठी. कळतंय का? विष्णू सहस्रनाम कुणासाठी? आपल्यासाठी. आणि ज्यावेळेस एकांतामध्ये तुकोबाराय बसले आणि तुकोबारांनी विचार केला की मन उचल खायला सुरुवात केली, मनाने उचल खायला सुरुवात केली. मन म्हणायला लागलं, नाही आपल्याला हे करायचं नाही, आपण संसारामध्ये जायचं, पुन्हा आपली व्यापारी सुरू करायची, पुन्हा लोकांकडून पैसे वसूल करायचे, पुन्हा आपण ऐश्वर्यवान अशा पद्धतीचं जीवन जगायचं. आपल्याला हा परमार्थ करायचा नाही. हे मन तुकोबारायांचं म्हणतं. तुकोबारायांनी वर्णन केलं महाराज. रात्रंदिना युद्धाचा प्रसंग, युद्धाचा प्रसंग आहे. कुणाशी? जनाशी पण युद्ध आहे आणि मनाशीही युद्ध आहे. पण तुकोबारायांनी विचार केला, इथून जर मुकला तर मग परत ही साधना होणे नाही. म्हणून दुसऱ्यांदा सांगितलं, सावध झालो. एक लोकांपासून सावध झालो आणि दुसरं मनापासून सावध झालो. मग मनाला समजावायला प्रयत्न केला की नाही, इकडं तिकडं जायचं नाही, इकडं तिकडं जायचं नाही. तू काय कर, तर तिथंच जा. कुठं? भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी जा, दुसरीकडे जाऊ नको. मना तेथे धाव घेई राही राही विठोबाचे पायी.
तू काय कर, भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी राहा. पण मन राहतंय का? मन राहत नाही ना. मन राहत नाही. मन तिथून बाहेर येते, तिथून बाहेर येते. उगा आता आपलं पण तसंच आहे महाराज, आपलं पण तसं आहे. आता कुठे धावे मन ही अवस्था फार पुढची आहे. पण आता आमचे धावे मन ही अवस्था सध्या आपली. कळतंय का? तुकोबरायांचं सुद्धा तसं आहे. तुकोबराय सांगतात मनाला, मनात येथे धाव घेई. कुठं? भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी. याचा अर्थ मन तिथं धावत नाही. मग काय करायचं? बरं, मन एकटं नाही हो. कोणतीही गोष्ट जर एखाद्या घरामध्ये रुजवायची असेल तर आईला सांगावी लागते, वडिलांना सांगावी लागते, पोराला सांगावी लागते, सुनाला किंवा लेकाला सांगावी लागते, लेकीला सांगावी लागते. चौघांना ज्यावेळेस ती गोष्ट पटेल त्याच वेळेस ती गोष्ट त्या घरामध्ये रुजली जाते, अन्यथा रुजत नाही. वारकरी आहे, बाप वारकरी आहे, पण पोरग वारकरी नाही. घरामध्ये भजन होईल का? नाही होणार. काही काळ होईल, पुढे मतभेद निर्माण झाले की भजन बंद होईल. म्हातारं म्हणाल माझे पैसे देवळात करतो मी, तुझ्या नाकावर टिचून, पण त्याच्या नाकावर नाही, तुझ्याच नाकावर टिचून त्यांनी घर बंद केले. एखादी जर गोष्ट करायची असेल तर सगळ्यांची परवानगी लागते. तसं मनाला जर तिथं न्यायचं असेल तर एकट्या मनावर अवलंबून नाही, अंतःकरण चतुष्टय एकत्र व्हायला पाहिजे. आणि अंतःकरण चतुष्टयामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्या 4 गोष्टी आहेत. आणि याच्यामध्ये सगळ्यात जर चतुर कोण असेल, सगळ्यात जर चतुर कोण असेल ना तर ते आपलं चित्त आहे. चित्त. बुद्धी सुद्धा मानते, बुद्धीला सुद्धा आपण म्हणवू शकतो. हा, ए बाई चल तिथं, हा मिळतंय, सुख मिळतंय, सुख झाले हो साजनी, सांगितलंय आमच्या माऊलीने, मिळतंय सुख, चल. ते 2 मिनिटं विश्वास तर ठेवते बुद्धी. पण चित्त असं आहे, चित्त स्थिर राहत नाही. चित्त स्थिर राहत. मग तुकोबारांनी विचार केला की आपल्या ज्याने चित्त स्थिर राहत नाही ना, तर भगवंतालाच आळवलं आणि सांगितलं, देवा मनाला आवरायचं मी प्रयत्न करतोय, पण हे मन मला आवरत नाही. त्या मनापेक्षा हे चित्त बलाढ्य घे. तू काय कर, तर तूच असं काहीतरी कर की माझं चित्त तुझ्या चरणाच्या ठिकाणी राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी सांगितलं महाराज, राहे ऐसे करी काही. कोण करी? तूच कर देवा. माझ्याच्याने चित्त स्थिर होणं शक्य नाही, तूच स्थिर कर आणि मला या द्वंद्वावस्थेतून परावृत्त कर. बघा बरं का, हे जे चित्त आहे की नाही, चित्त, ह्या चित्तामध्ये जर एखादा विषय आला तर ते सगळं सोडते आणि त्या विषयाच्या पाठीमागे जाते. सगळं सोडून त्या विषयाच्या पाठीमागे. आणि तुकोबारायांची सध्याची अवस्था अशी आहे, त्या अवस्थेचं वर्णन आहे दुश्चित्तावस्था. दुश्चित्तावस्था म्हणजे काय? एक चित्त म्हणत नाही, एक म्हणतंय की बाबा नाही आपण थोडस परमार्थामध्ये लागलोय, लगेच आपल्याला अनुभव येणार आहे का? नाही. अनुभवे गोडी येईल कळू, तुका म्हणे येते नचले तातडी, हे एक म्हणतंय. पण दुसरं म्हणतंय नाही आपण बराच वेळ साधना केली आणि बराच वेळ साधना केल्यामुळे आपल्याला काहीच अनुभव येत नाही, आपण हे सोडायला पाहिजे. हे 2 वेगवेगळ्या पद्धतीच्या अवस्था एकाच चित्तामध्ये निर्माण झाल्या, म्हणून तुकोबारायांची अवस्था आहे दुश्चित्तावस्था. हा प्रयोग आमच्या तुकोबारायांनी केलाय बरं का एका अभंगामध्ये, तेथे दुश्चित जणी जडो देशी, ही दुश्चित्तावस्था आहे. ही दुश्चित्तावस्था अंतःकरणामध्ये निर्माण झाली
आणि त्याचा परिणाम काय झाला तर काय करावं कळलं ना. पण तुकोबाराय हुशार महाराज. तुकोबाराने काय केलं म्हणले आता यातून जर आपल्याला सुटायचं असेल तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे काय आहे तर संतांच्या संगतीमध्ये जाणं. बघा तुमचे अनेक प्रश्न असू द्या, तुमचे प्रश्न अनेक आहेत, उत्तर एकच, संत संगती. बस प्रश्न अनेक उत्तर एक. कसं काय बघा, अंतःकरणामध्ये दुश्चित्तावस्था निर्माण झाली संत संगतीमध्ये जावं. काय होतं महाराज कळतं महाराज. वैसता संताची संगती कळू आले कमलापती. कळलं काय कळलं हा भाग पुढचा आहे, काय कळलं हा भाग पुढचा आहे. पण कळतं, कळलं म्हणजे काय ज्ञान झालं. कशाचं ज्ञान झालं आपले कोणीच नव्हते याचं ज्ञान झालं का. त्याचं ज्ञान आम्हाला आहे ना, आम्हाला आहे का नाही. आजही आम्हाला माहिती आहे आमचं कोणी नाहीये, माहिती का नाही माहिती हो. आम्ही रोज काकड्याला म्हणतो धनदारा पुत्र जन बंधू स्वयारे तेवढ्यात मोबाईल वाजला, तेवढ्यात मोबाईल वाजला, बायकोचाच फोन आला धनदारा. माईक दुसऱ्या पुढे सरकवला फोन घ्यायला गेला. कळतं का नाही कळतो आपलं कोणी नाही हे कळतं. पण सगळ्यात महत्वाची संत संगतीचं प्रयोजन जर काय असेल तर ते प्रयोजन सांगितलं निश्चय चित्ती दृढ झाला. हे संत संगतीचं प्रयोजन आहे. संत संगती प्राप्त झाली कितीही पाप असू दे दयाला जातं. मला अर्धा क्षण घडता संताची संगती तेने होय शांती महत पापा. संत संगती झाली काय होतं महाराज देव भेटतो महाराज. तेथे असे देव उभा. संत संगती झाली देव भेटला. संत संगती झाली मोक्ष सिद्ध झाला. मोक्ष सिद्ध झाला. तुका म्हणी आले समर्थाची मनात तरी होय लागला. ऐश्वर्य प्राप्त करून घ्यायचे संताच्या संगतीमध्ये जाऊन. कोणतीही गोष्ट प्राप्त करून घ्यायची संत संगती हा लाख मोलाचा उपाय, लाख मोलाचा उपाय. मग काय करावं, काय करावं म्हणजे चला संताच्या संगतीमध्ये जायचं. आणि संत कुठं असतात जिथं हरीच्या नामाचं कीर्तन, जिथं हरीचं जागरण तिथं संत असतात. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं सावध झालो सावध झालो जागरण. मग विचार की ही अवस्था म्हणजे सुप्तावस्था आहे. सुप्तावस्था याला शास्त्रामध्ये अजून एक नाव दिले बरं.
याला शास्त्रामध्ये अजून एक अवस्था म्हणतात, याला म्हणतात संक्रमणाची अवस्था. संक्रमणाची अवस्था. संक्रमण म्हणजे काय? आपल्याला फक्त एवढंच माहिती, मकर संक्रमण, मकर संक्रांत, तिळगुळ घ्या गोडपण संपलं. पण एक संक्रमण नाहीये, एक संक्रमण नाही. आयुष्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची संक्रमण आहे. आयुष्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची संक्रमण आहे. कालामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची संक्रमण आहेत. परमार्थामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची संक्रमण आहेत. ही संक्रमण अवस्था म्हणजे काय? तर बघा, ज्यावेळेस जानेवारी महिना उजाडतो, मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश करतो, त्यावेळेस वातावरणामध्ये अशी अवस्था असते, धड थंडीही नसते आणि धड उष्णताही नसते. याला म्हणतात संक्रमणाची अवस्था. म्हणजे एक अवस्थेचा त्याग करून दुसऱ्या अवस्थेमध्ये प्रवेश करत असताना एक अवस्थेची समाप्ती, दुसऱ्या अवस्थेला सुरुवात, पण परिपूर्णतेने दुसऱ्या अवस्थेची प्राप्ती नाही, त्याला संक्रमण अवस्था म्हणतात. उदाहरण द्यायचं म्हटलं तर अगदी सोपं उदाहरण देतो, अगदी सोपं उदाहरण देतो. साधारण पद्धतीने महिला मंडळ हे घरामध्ये दही लावतात, बरोबर का? दही किती तासामध्ये लागतं? 24 तासामध्ये साधारण लागतं, 24 तासामध्ये. मग असं असतं का की दही, दूध ठेवलं आपण आणि दही कोपऱ्याला बसलेलं असतं, 24 तास झाले की डिश लगेच एकदम दही घट्ट तयार होते, असं होतं का? नाही. बघा तुम्ही आज घरी जाऊन प्रयोग करून बघा. आत्ता गेलं ना, एक छोटंसं वाटी घ्या, पातेले घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाका, त्याच्यामध्ये दही टाका आणि दही टाकल्यानंतर 6 तासांनी त्याला बघा. आता 6 तासांनी ते दूध आहे का दही आहे? ते दूध आहे का दही आहे? त्याने दुधाची अवस्था सोडली, पण दही झालंय का? दही झालं. याला म्हणतात संक्रमण अवस्था. बघा आज आपण 2-3 अवस्था बघितल्या बरं का, लक्षात ठेवल्या तर बघा, नाही तर राहू दे काय एवढं. याला म्हणतात संक्रमण अवस्था. एक सोडली आणि दुसरी प्राप्त व्हायची आहे, अशा पद्धतीची. आपण सगळे त्या अवस्थेमध्ये आहोत. आपण मुमुक्षु गृहस्थी आश्रमामध्ये आहोत, पण परमार्थामध्ये, पारमार्थिक अवस्थेचा विचार केला तर आपण पामराची अवस्था सोडली, पामराची अवस्था सोडली आणि मुमुक्षु या मार्गावर आहोत, पण अजून मुमुक्षत्व प्राप्त झालंय का? नाही. ती संक्रमण अवस्था आहे. म्हणजे अजून दही घट्ट व्हायचंय, अशा पद्धतीची अवस्था आहे आपली सगळ्यांचीच अवस्था तशी. तशा पद्धतीची अवस्था जर झाली असेल तर काय करावं? तर सगळ्यात सोपं सांगितलं महाराज. आपण ज्या ठिकाणी जागृत लोक आहेत त्यांच्या ठिकाणी जाऊ. ज्या ठिकाणी जागृत लोक आहेत त्यांच्या ठिकाणी जाऊ. ज्या अवस्थेला आपल्याला प्राप्त व्हायचंय त्या अवस्थेमध्ये परिपूर्ण असणाऱ्या साधकाच्या, त्या असणाऱ्या ज्ञानी व्यक्तीच्या सानिध्यामध्ये थांबावं. निश्चित पद्धतीने काय होतं तर पुढची अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला थोडासा हातभार लागतो. त्याचं वर्णन करताना योगशास्त्रामध्ये असं सांगितलं, सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनानी भवति. सिद्धांची लक्षणं ही साधकाची साधन आहेत. सिद्धांनी जी लक्षणं धारण केलेली आहेत त्या लक्षणांचा जर साधकांनी विचार केला तर साधकांना त्या साध्यामध्ये एक गती प्राप्त होते. आणि तशा पद्धतीनं तुकोबरांनी विचार केला, आपली द्विधावस्था झाली, आपली संक्रमणावस्था झालेली आहे, आपली दुश्चितावस्था झालेली आहे. मग याच्यामधून जर बाहेर पडायचं असेल काय करावं? तर अशा व्यक्तींकडे जावं की जे व्यक्ती या अवस्थेमध्ये परिपूर्णतेला पोचलेले आहेत. म्हणून ते कुठे गेले? हरीच्या आलो जागरणा, हरीच्या जागरणाला. आता हरीच्या जागरणाला आलो म्हणजे काय? तर हरीच्या माध्यमातून जे लोक जागवतात अशा व्यक्तींच्या सानिध्यामध्ये आलो. किंवा दुसरा अर्थ, हरी ज्यांच्या माध्यमातून जागृत होतो अशा व्यक्तींच्या सानिध्यात आलो. दोन्ही पद्धतीने आपण गृहगृही जरी समाज घेतला तरी चालतो किंवा तत्पुरुष समाज घेतला तरी चालतो. दोन्ही माध्यमातून हरीला जागवणारे किंवा हरीच्या माध्यमातून हरीच्या संबंधाने जागृत अवस्था निर्माण करणारे हे दोन्ही संत आहेत. आपण रोज काकड्यामध्ये हे प्रमाण म्हणतो महाराज, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, भाव्य चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. कुणाला साथ लागत गेलं? उठा साधू संत, साधा आपुले हित, साई रहा नरदेव कुणाला सावध केले? सामान्य व्यक्तींना साधा केले. तो म्हणजे तत्पुरुष समाज आहे. आणि दुसरा कर्मदा बहुप्रियेच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर तेच संत महात्मे भगवंताला उठवतात महाराज. उठा पांडुरंग
भक्तिगंध उठा पांडुरंगा प्रभात उठा पांडुरंगा यासारख्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भक्तिगंध चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भक्तिगंध.